चला, मी नेहमीच एक शब्द म्हणत राहते की फंगल इन्फेक्शनला आपला 3 महिन्याचा औषधोपचार करावा लागतं, 3 महिन्याचा औषधोपचार करावा लागतं, त्याच्याशिवाय फंगल इन्फेक्शन जात नाही। आणि बहुधा पेशंट लोक मला तोच प्रश्न करतात की का मॅडम आम्हाला 3 महिन्याचा कोर्स करणे आहे आणि 3 महिनेच का बरं मेडिसिन्स खाणे। ते त्यांना एकच उत्तर आणि एकच उदाहरण मी देण्याचा प्रयत्न करते की जसं एक फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीचा रोग, आणि दह्यामध्ये त्या कोणत्याही वस्तू ओल्याव्या वस्तूमध्ये जर बुरशी लागलेली आहे आणि आपण ते निमित्त मात्र ती बुरशी काढून फेकली तर त्याचं जे बुरशीचं जो संक्रमण आहे ते पुढच्या दिवशी तसंच तसं राहते जेवढं भाग तुम्ही काढून फेकता। म्हणजे फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीच्या संक्रमणाला आपल्याला ब्रेक करणं गरजेचं आहे, म्हणून आपल्याला 3 महिन्याचा उपचार घ्यावं लागतं, कळलं? आणि ते घेणं गरजेचं आहे। जोपर्यंत त्या फंगलचा संक्रमणची जे सायकल आहे ते आपण ब्रेक करणार नाही तोपर्यंत हा फंगल इन्फेक्शन जाणार नाही, या जातच नाही। 15 दिवसाच्या औषधीमध्ये त्याचे संक्रमणाची एक सायकल तुटते, तर दुसरे सायकलला जाण्यासाठी त्या पडावला पार करण्यासाठी आपल्याला नखंड गोळ्या खावं लागतं, ठीक आहे? म्हणून फंगल इन्फेक्शनला 3 महिन्याचा औषध उपचार, नखंड गोळ्या पडणे गरजेचं आहे आणि मलमसुद्धा लावणे गरजेचं आहे। आशा करते कळलं असेल, आणि आजच्या पुरतं एवढंच आणि तोपर्यंत छान राहा, खुश राहा, मस्त राहा, बाय बाय।